गडिंग्लज शहरासह तालुक्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विविध संस्था, कॉलेज, शाळा, बँकांसह विविध ठिकाणी ध्वजावतरण करून मानवंदना देण्यात आली। गडिंग्लजमध्ये काही ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून प्रजासत्ताक दिन साजरा झाला। प्रजासत्ताक दिनानिमित्त गडिंग्लज तालुक्यातील अत्याळ इथल्या मनोहर पाटील दूध संस्था आणि दत्तकृपा गृहतारण संस्थेच्या कार्यक्रमात कौलगेच्या ओंकार एवाळे या अंध तरुणाच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं। नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून गडिंग्लजमध्ये सुरू असलेल्या अंधांच्या रोजगार केंद्रात ओंकार गेल्या 6 महिन्यांपासून काम करतोय। अंधत्वावर मात करत जगण्याची लढाई लढणाऱ्या ओंकारला ध्वजाला सलामी देण्याचा मान मिळाला। तर सुन्नी जुम्मा मस्जिद इथं प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी झेंडा कट्ट्याचं पूजन माजी अध्यक्ष घुडूसाहेब मुगळे यांच्या हस्ते झालं, तर ध्वजावतरण अध्यक्ष मनसूरभाई मकानदार यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीरांच्या आणि संविधान निर्मात्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन प्राध्यापक अशफाक मकानदार यांनी केलं। भीमनगरमध्ये गडिंग्लज नगरपालिका कर निर्धारण अधिकारी ओमकार बजागे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं। त्यासोबतच आयुष्यमान भारत कार्डांचं वाटप संतोष कांबळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे यांच्या हस्ते करण्यात आलं। या योजनेचा लाभ भीमनगरमधील 200 लोकांना देण्यात आला। गडिंग्लजमधील वी शिंदे हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। भारतीय सैन्यातील जवानांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून केरळ संस्कृतीचं दर्शन घडवलं, तर विद्याप्रसारक मंडळाच्या जागृती प्रशालेमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं। डॉक्टर घाळी कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड करत मानवंदना दिली, तर प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझिमवर ताल धरत प्रजासत्ताक दिनाची रंगत वाढवली।